जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 7 ऑगस्टचं प्रवचन. बरेच दिवस झाले, प्रकृती जरा बरी नाही आहे, पण आत्तापर्यंत मी त्याची जाणीव व्हिडिओमध्ये होऊ दिली नाही. पण आज मला शिंका आणि हे येत आहे, तर माफ कराल जर मला मध्येच त्रास झाला तर. सुरू करूयाच आजचं प्रवचन. रूपाची ओळख नामानीच होते. नुसत्या शास्त्र पठणामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे परमात्म स्वरूपाचे परमप्रेम होय. कर्म, ज्ञान, योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे. कर्म मार्गामध्ये नुसते कर्म करण्याच्या हिशोबात मन अडकून जाते. म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो. योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते. वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचे प्रेम असेलच असे सांगता येत नाही. ज्ञानमार्गामध्ये आत्म विचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो. पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हा फसवील याचा नेम नसतो. ज्ञानमार्ग फार कठीण आहे. ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते. माझे मतच तेवढे खरे असे धरून तो चालतो. ज्ञानी मनुष्य जगाला मायाकार्य मानतो, म्हणजेच जगत मिथ्या आहे असे तो समजतो. परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर हे जगत त्याच्यामध्येच असले पाहिजे. म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो. त्याला सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा, त्याचे विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो. सृष्टीमधले सौंदर्य, माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो. पण सृष्टीमधल्या विभूती रूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही. कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत. म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरुरी लागते. त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते. मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले हे भगवंताचेच रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचे नाम घेणे जरुरी आहे. कारण त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल. कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली. प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही, तरी प्रत्येकाचे नाव निराळे. तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत. जगत हे भगवंतापासून भिन्न नाही. जगतात आढळणारी सर्व रूपे भगवंताची आहेत, पण रूपाची ओळखण नामानेच होते. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहते. म्हणजेच नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते. म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य आहे आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे. सत्य वस्तू ओळखणे हाच परमार्थ होय. भगवंताची रूपे जेथून येतात तेथे नामाचे वास्तव्य आहे. इस प्रवचन में भगवान और उसके स्वरूप के बारे में बात की है. जैसे प्रत्येक मनुष्य प्राणी अलग अलग है और इसका उत्तम उदाहरण है आधार कार्ड. किसी का भी फिंगरप्रिंट किसी दूसरे से मैच नहीं होता है. कितना बड़ा
ये एहसास है कि भगवान है, लाखों करोड़ों जीव है इस दुनिया में, लेकिन किसी का फिंगरप्रिंट किसी के जैसा नहीं है। ये कितना बड़ा चमत्कार है। लोग उसे अपने सहाय के लिए यूज भी कर रहे हैं, लेकिन भगवान को मानने के लिए इनकार करते हैं। तो उन्होंने कहा है कि ज्ञानेश्वर, तुकाराम, इन संतों को भगवत प्राप्ति हुई थी, उन्होंने नामस्मरण किया था, लेकिन उन्होंने कभी कृष्ण को राम, राम को महादेव और इसको अलग भगवान को अलग नाम से पुकारा नहीं, क्योंकि वो भगवान है, सृष्टि स्वरूप है, सब सृष्टि में भगवान है ही, ऐसा वो मानते हैं। लेकिन उनका स्वरूप उन्होंने जो देखा है, उसी का नाम जो है वही वो मानते हैं। इसका मतलब नाम शाश्वत है। भले ही आज राम हमारे सृष्टि में नहीं है, महादेव हमारे सृष्टि में नहीं है, उनका अस्तित्व नहीं दिखता है हमको, वो है लेकिन हमें नहीं दिख रहे हैं। उनका जो काल था, जब उन्होंने जन्म लिया था, उनका जो कार्यकाल था, वहाँ वो दिखाई देते थे, लेकिन आज वो नहीं है, लेकिन नाम तो है। मतलब नाम ही शाश्वत सत्य है। उनके पहले भी था, उनके बाद में भी है और हमेशा रहेगा। तो हम नाम संकीर्तन जितना करते रहेंगे, उतना हम भगवत प्राप्ति की तरफ जाने ही वाले हैं। इसकी कोई हमें आशंका नहीं है। अभी ज्ञान मार्ग, भक्ति मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग, ऐसे 4 मार्ग हैं, लेकिन इनमें सब में भक्ति मार्ग सबसे श्रेष्ठ है। क्योंकि भक्ति में कोई भी ये नहीं है, सवाल नहीं है कि भक्ति क्यों करना है, क्या है, भगवान कौन है, ऐसा नहीं है। भक्ति प्रेम में है। अगर आप ज्ञानी हैं तो आपको ज्ञान का अहंकार होना स्वाभाविक है। अगर आप कर्मयोगी हैं तो आपको अपने कर्म से ज़्यादा बड़ा कोई नहीं लगेगा, आपको भगवान भी उससे बड़ा नहीं लगेगा। आप कर्मठ हो जाओगे, कर्म ही करते रहोगे। आप योगी हैं तो आपको आपके इंद्रियों को सबको संभालने की इतनी आदत हो जाएगी, आप इतने सेल्फ कंट्रोल्ड हो जाओगे कि पता नहीं आप भगवान से प्यार कर पाओगे कि नहीं। लेकिन भक्ति मार्ग ही ऐसा है जिसमें ये सारे किंतु परंतु, अहंकार, उपाधि, ये सारी चीज़ें है ही नहीं। भक्ति है प्रेममय, भक्ति भगवान का स्वरूप का आनंद लेने वाली एक चीज़ है और जो नामस्मरण से सहज साध्य है। तो मेरा तो हमेशा का वही कहना है, नामस्मरण कीजिए, भगवान को जानने की कोशिश कीजिए। ये मनुष्य जन्म हमें भगवत प्राप्ति के लिए मिला है, इसे मत भूलिए। और भगवान का जो भी नाम, जिस भी स्वरूप को आप मानते हैं, उसी नाम को आप लेते रहिए और आपको उसका साक्षात्कार मिले बिना नहीं रहोगे आप। ये वादा मैं नहीं, हमारे संतों ने हमसे किया है। तो जहाँ नाम है वहाँ राम है। जय श्री राम। श्री राम जय राम, जय जय 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 राम। जय श्री राम। महाराज थँक्यू। माझ्या कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या प्रवचनामध्ये भंग न पडू देणं हेही तुमच्याच हातात आहे। त्याबद्दल खूप खूप आभारी आहे। एवढं कार्य माझ्याकडून करून घ्या हीच विनंती। जय श्री राम।